मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणं किंवा सेक्स रॅकेट चालवणं हे पुण्यामध्ये काही नवीन नाहीये। आणि ह्याच संदर्भाला घेऊन एक नवीन गोष्ट आपल्या सगळ्या समोर आलेली आहे, ती म्हणजे स्वारगेट परिसरात असलेल्या जो हा गुलटेकडी एरिया आहे, या एरियामध्ये आता तुम्ही तर वर बघू शकता आयुर्वेदिक मसाज सेंटर म्हणजेच वसुंधरा आयुर्वेदिक मसाज सेंटर नावाचं हे सेकंड फ्लोअरवर मसाज सेंटर चालू आहे। आणि ह्या मसाज सेंटरच्या नावाखाली आता आयुर्वेदिक मसाज सेंटर म्हणलं तर आपल्या साधारण माणसाला वाटायला पंचकर्मा म्हणा किंवा जी आयुर्वेदिक बॉडी मसाज असती हे कोणत्याही व्यक्तीला करण्यासाठी म्हणजे एक ओढ येते किंवा चांगल्या पद्धतीने ते करावं आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणून इथं येतात। आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या नावाखाली इथं चालू आहे सेक्स रॅकेट। काल स्वारगेट पोलिसांनी इथं रेड मारली आणि इथून 6 महिलांची सुटका केली। या महिलांना घाबरवून धमकावून इथं ठेवण्यात आलं होतं। त्यांना पहिले आमिष दाखवण्यात आली होती की तुम्हाला एक डिसेंट जॉब मिळेल, म्हणजे आपण म्हणतो की एका मसाज पार्लरमध्ये एक नॉर्मल जो जॉब असतो तो तुम्हाला इथं मिळेल। पण इथं आल्यानंतर त्यांच्यासोबत काहीतरी विचित्रच घटना घडत होत्या, त्यांना काहीतरी नवीनच करायला लावत होतं आणि ह्या 6 महिलांच्या मदतीने किंवा त्यांना जबरदस्ती घेऊन इथं सेक्स रॅकेट चालवण्यात येते। आणि जेव्हा आपण आता इथं आलो आणि इथं आल्यानंतर आपण इथं वर पाहिलं, इकडच्या ह्याच बिल्डिंग मध्ये राहणारा एका माणसाने आम्हाला हे सांगितलं, तुम्हाला खाली व्हिज्युअल्स मध्ये आम्ही तो माणूसही दाखवतो, त्या माणसाने आम्हाला हे सांगितलं की नवरात्री आहे आणि म्हणून 9 दिवसासाठी मसाज पार्लर बंद आहे। म्हणजे अजूनही यांना पकडूनही यांच्यावर रेड करूनही आणि ह्या पार्लरला सील करूनही या लोकांमध्ये इतका ॲटिट्यूड आहे, ते आम्हाला सांगतात की 4 दिवसानंतर परत इथं हे पार्लर जे आहे ते चालू होईल। आणि कुठून येतो या सगळ्या लोकांमध्ये हा कॉन्फिडन्स? आणि ही गोष्ट काही नवीन नाहीये पुण्यामध्ये, तुमच्याही आजूबाजूच्या परिसरामध्ये असं कुठं घडत असेल किंवा कुठून तुम्हाला आढळून येत असेल, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा किंवा आम्हाला तुम्ही डायरेक्ट मेसेज किंवा इन्फॉर्मेशन देऊ शकता। न्यूज.साठी मी मृदुला नारळ।